शरबत मोहब्बत भी क्या खूब पिया है हमने, जिंदगी की हर एक बूंद को भी जिया है हमने। मी नुकतंच मोहब्बत का शरबत पिलं, म्हटलं चला तुम्हाला पण मोहब्बत का शरबत बनवून दाखवूया। नमस्कार, जय श्री माताजी, मी धनश्री स्वर्वेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। वेळ न वाया घालवता आपण लगेचच सुरुवात करूया मोहब्बत का शरबत बनवायला। सर्वात आधी मोहब्बत का शरबत बनवण्यासाठीचं मी तुम्हाला साहित्य सांगते। या इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध मी गरम करून फ्रीजमध्ये अगदी थंडगार करून घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही बॉक्समध्ये अमूलचं दूध मिळतं ते देखील वापरलं तरी चालेल। बाजारामध्ये अमूलचं हे बॉक्सवालंच दूध वापरलं जातं। अर्धी वाटी साखरेचा पाक घेतलेला आहे। मी 5 चमचे साखर घेऊन त्यामध्ये पाणी बुडेल इतकं पाणी टाकून गॅसवर गरम करून साखरेचा पाक तयार करून घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही पिठी साखर या ठिकाणी वापरू शकता। 2 चमचे सब्जा मी भिजत घातला होता 15 मिनिटं। 1 वाटी रोअफजा सिरप घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही रोज सिरप देखील या ठिकाणी वापरू शकता, पण ओरिजिनल जे मोहब्बत का शरबत तयार होतं त्यामध्ये रोअफजा सिरपच टाकलं जातं। 1 मोठी वाटी कलिंगडाचे मी असे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहे। शक्यतो कलिंगड घेताना लाल असलेलं कलिंगडच या शरबताला वापरा, म्हणजे शरबत अगदी टेस्टी लागतं। या शरबतासाठी आपल्याला 1 वाटी बर्फाचे तुकडे देखील लागणार आहे। चला तर मग आपण शरबत बनवायला सुरुवात करूया। या इथे मी एक काचेचा बाउल घेतला आहे। यामध्ये मी 1 वाटी बर्फाचे तुकडे घेतलेले आहे, ते मी या बाउलमध्ये टाकून घेते। यानंतर आपण जे 1 लिटर थंडगार दूध घेतलं होतं ते पण या बाउलमध्ये टाकून घेऊयात। शक्यतो दूध घेताना अगदी थंडगार असलेलंच दूध घ्या। यानंतर यामध्ये मी रोअफजा सिरप टाकून घेते। यानंतर मी यामध्ये साखरेचा पाक टाकून घेणार आहे। या ठिकाणी मी फक्त 3 चमचे साखरेचा पाक या ठिकाणी टाकून घेतलेला आहे। यानंतर मी सब्जा बीज टाकून घेते। यानंतर आपण कलिंगडाचे ज्या बारीक तुकडे केले होते ते पण यामध्ये टाकून घेऊयात आणि हे सर्व चमच्याने अगदी 1 मिनिट मी पूर्ण मिक्स करून घेते। जे आपलं सिरप घेतलेलं आहे ते दुधामध्ये पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे। अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकली ती सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल। 1 मिनिट मी हे सर्व पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। शरबत आपलं तयार झालेलं आहे। हे शरबत मी अजून थंड होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे। शरबत अर्धा तास फ्रीजमध्ये छान असं थंडगार झालेलं आहे। हे मी एका ग्लासमध्ये सर्व करते। मोहब्बत का शरबत तयार झालेला आहे। अगदी बाजारात मिळतं तसंच मी तुम्हाला मोहब्बत का शरबत आज बनवून दाखवलं आहे। तुम्ही पण हे शरबत नक्की घरी तयार करा। तुमचं मोहब्बत का शरबत कसं झालं मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।